महानुभाव विचारधारा या चॅनलवरती आपल्या उपदेशी बांधवांचं सर्वांचं स्वागत आहे. आपण या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही तुम्हाला धर्माविषयी पुढील माहिती देऊ शकू. आता या 25 तारखेला सर्वज्ञ श्री चक्र भगवंतांचा अवतार दिन येणार आहे. तरी आपण सर्व उपदेशी बांधवांनी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचा अवतार दिन आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे. आता मुळात श्री चक्र स्वामींनी जे अवतार कार्य जे सुरू केलं, त्या अवतार कार्याचा शुभारंभ जर पाहिला बंधूंनो, गुजरातमध्ये जातो. सर्वज्ञांनी अवतार धारण कुठे केला म्हणसाल तर गुजरातमध्ये जे प्रधान पुत्राला एका रुजेमुळे मृत्यू आला होता आणि त्याला स्मशानामध्ये नेलं होतं, अशा ठिकाणी सर्वज्ञांनी त्या हरिपाळ देवाचं शरीर कुठून भगवंतांनी तिथं अवतार धारण केला आणि या उद्धारण कार्याला भगवंतांनी शुभारंभ तिथून सुरू केला. आणि नंतर ते मृत शरीर उठून भगवंतांनी त्याच्यामध्ये प्रवेश करून पुत्र जियाला पहिले जे मडतुरे वाद्य वाजत होते, जे मेल्यावर जे वाद्य वाजतात ना, ते मडतुरे वाद्य वाजत होते. आणि पुत्र जियाला जेव्हा त्यांना अग्निडाग देणार आणि विशाळ देवाने डोळ्याकडे पाहिलं तर डोळे उघडे आहेत. त्याला एकदमच आश्चर्य झालं. पुत्र जियाला असा सगळीकडे जयघोष झाला. आणि जे मडतुरे वाजत होते ते शयनाईमध्ये वाजायला लागले. जे मडतुरे वाद्य वाजत होतं त्या वाद्याचं रूपांतर हर्ष उल्हासामध्ये शयनाईमध्ये सुरू झालं. आणि मग देवाला तिथून घरी नेलं. म्हणजे नवीन जीव भेटलं. त्याला तर माहीत नाही, त्या विशाळ देवाला त्याला तर वाटलं का आपला पुत्रच आहे बा. त्याला तर माहीतच नाही का इथं सर्वज्ञ भगवंत परमेश्वराने अवतार धारण केला. त्याला तसं वाटे का आपलाच पुत्र जिवंत झाला. म्हणून त्यांना वाजत गाजत आपल्या राजवाड्यात नेलं आणि 5 पाल्यांनी नमन, 5 प्रकारचे पाले असतात. त्याच्यामध्ये निंबाचा पाला, असे 5 प्रकारचे पाले असतात. त्या 5 पाल्यांनी देवांना मर्दनाव झाली. आणि मग देवांना सर्वज्ञ स्वामींना राजवाड्यामध्ये प्रवेश केला. आता झालं असं का विशाळ देवाला शंका होती का काही लोक जे आहेत, जे विद्यावंत असतात, ते मेलेलं शरीर जिवंत करून राज्याचा उपभोग घेत असतात. म्हणून त्यांना शंका आली का आमच्या या हरिपाळाच्या देहामध्ये कोण्या एखाद्या विद्यावंतानं, कोण्या मांत्रिकानं प्रवेश नसेल केला. म्हणून त्याला शंका आली आणि तो काही दिवस राहील आणि तो पुन्हा चालला त्याने शरीर टाकून, पुन्हा आम्हाला दुःख होईल, ही शंका त्या विशाळ देवाला होती. म्हणून त्याने आपल्या नौकरांना, आपल्या पारेकरांना सांगितलं का जिकडे या पंचक्रोशमध्ये कुठं डोंगर असतील, कुठं दरे असतील, कुठं खोरे असतील, कुठं नाले असतील, सगळीकडे तुम्ही शोध घ्या आणि कोण्या साधकाचं कुठं मृत शरीर असेल पडलेलं तर त्याला विच्छिन्न करून टाका. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं का हा पुन्हा त्या शरीरामध्ये वापस गेला नाही पाहिजे आणि आम्हाला पुत्र शोकामुळे जे दुःख झालं आज ते पुन्हा झालं नाही पाहिजे, अशी त्या विशाळ देवाला शंका होती. आणि म्हणून त्यांनी देवाला इकडे राजवाड्यात आणल्याबरोबर तिकडे त्यांनी त्याचं काम सुरू केलं. मग सगळे दरे कोके, सगळे नद्या नाल्या सगळे त्यांच्या पारेकरांनी ढूंढलं, पण कुठंच त्याला काही कोण्या विद्यावंताचं, कोण्या मांत्रिका शरीर भेटलं नाही. मग त्याला असं शंका आली का बा खरंच आपला जो पुत्र आहे तो जिवंत झाला, ही त्याला खात्री पटली. तरी थोडी शंका होतीच. मग त्यानं जे हरिपाळाची जे पत्नी होती
तिला म्हटलं, कमळाईचा तिला म्हटलं का तुम्ही आपल्या जे जे लहानपणीचे जे बाळाने आहेत, पहिले त्यांनी शंका केली विशाळदेवाने का तुझे लहानपणीचे जे बाळाने आहेत ते कुठे आहे बाबा, ते सांग बरं आम्हाला. आणि मग आता देव तर सर्वज्ञच आहेत, त्यांना काय सगळं सांगितलं. ते एक शंका पटली. दुसरं, जे कमळाईचा पडियाव हरिपाळ जेव्हा आल्यानंतर आपल्या पत्नीच्या शय्येमध्ये जात होते, बिलकुल देवानं तसंच स्वीकारलं. जुगाराचं व्यसन होतं त्या हरिपाळाला, देवानं जुगाराचं व्यसनही स्वीकारलं. म्हणजे किंबहुना काहीच त्या हरिपाळामध्ये आणि देवामध्ये काहीच त्याला अंतर दिसलं नाही. आणि त्यांना शंका आली का मग आता आमचा हरिपाळच जिवंत झाला. पण वास्तविक ते हरिपाळ देव तेव्हाच गेले होते, तेव्हाच ते गेले होते. आणि त्याच्यामध्ये सर्वज्ञ स्वामींनी अवतार धारण केला होता. पण आता तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ परमेश्वर आहे, विचार केला तर. त्या समर्थ परमेश्वराला एका मृत शरीरामध्ये जाण्याची उठण्याची काय गरज नव्हती, विचार केला तर. कारण माया अध्यक्षेने प्रकृती श्वेत स चराचरम, त्या परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली 81 कोटी 1.25 लाख देवता काम करतात. एक योग माया त्या परमेश्वराच्या अध्यक्षतेत काम करते. ती तर कुठेही परमेश्वराचं शरीर रचू शकते किंवा कुठेही एखाद्या जिथं परमेश्वराला प्रवृत्ती झाली तिथं बी घेऊ शकते. पण एक मृत शरीर उठून त्याच्यामध्ये अवतार धारण करण्याचा हेतू काय आहे. असं म्हणतात कोण्यातरी जन्मामध्ये त्या हरिपाळ कोणातरी जन्मामध्ये मनुष्य असताना त्याने म्हणजे परमार्गामध्ये जो वाया जाणारा पदार्थ आहे, पडलेला पदार्थ आहे, अन्न आहे पडलेलं, वाया चाललं होतं, तो पदार्थ त्याने उपयोगी आणलं, म्हणजे वाया जाऊ दिलं नाही. किंवा पदार्थाचं रक्षण केलं, जे पदार्थ वाया जातील, जे अन्न वाया जाईल त्या अन्नाचं त्या पदार्थाचं त्यांनी रक्षण केलं. किंवा तो पदार्थ वाया जाऊ दिला नाही, किंवा खाली पडलेला पदार्थ, वाया गेला पदार्थ, तो त्या हरिपाळाने कोणातरी जन्मात राखला, त्याचं राखण केलं, रक्षण केलं. आणि म्हणून देवानं म्हणतात त्याचं शरीर वाया गेलं ना. कारण शरीर एकदा माणूस मेला का ते वाया गेल्यासारखं असते, त्याला काही मोल नसते. पायीक आणण्याचे नव्हते, नाही का. पायीक आणण्याचं, एखाद्या आण्याचं तरी त्याला मोल म्हणावं तर तेही नसते. कारण का त्याला एक तर भूमीत दफन करावं लागते, नाही तर मग अग्नी टाक द्यावं लागते. त्याच्या काही अवयवी कामात येत नाही म्हणतात मेल्यानंतर. कारण का एकदा का त्याला बुरशी लागली का त्याचं कोणतंच पार्ट कामात येत नाही, म्हणजे ते शरीर फेकूनच द्यावं लागते. असं पायका आणण्याचं शरीर देवानी उपयोगात आणलं. म्हणजे तो भाग्यवान होता, तो जीव काहीतरी कन्व्हेन्स होता की देवानं त्याचं शरीर उठवलं आणि त्याच्यामध्ये भगवंतानी अवतार धारण केला. असा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचा अवतार कार्य बडोच येथून सुरू झालं आणि राम यात्रेनिमित्ताने देवाने तिथून गमन केलं. तेवढं काही लंब सांगत नाही मी, थोडक्यात सांगतो का राम यात्रेनिमित्ताने देवाने तिथून गमन केलं आणि रिद्धपूरला येऊन ज्ञानशक्ती स्वीकार केली. आमच्या श्री गोविंदप्रभू महाराजांना निमित्त करून देवाने ज्ञानशक्ती स्वीकार केली आणि तिथून हे उद्धरण कार्य, ज्ञानदातृत्वाचं कार्य देवानं सुरू केलं. म्हणजे जे जीव जखडलेले आहेत, पडलेले आहेत संसारामध्ये, अशा संसार पडलेल्या जीवांना ज्ञानाशिवाय परमेश्वराला काहीच, म्हणजे त्या जीवाला ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, ज्ञानाशिवाय भक्तीने, ज्ञानाशिवाय काहीच नाही. म्हणून पहिले देवानं ज्ञानाचं कार्य सुरू केलं आणि असं ज्ञानाचं कार्य सुरू करून हा उद्धरण मार्ग देवाने सुरू केला. मग आता असं म्हणतात का देवानी वयस्तंभन नावाची जी विद्या काटोलला स्वीकारली, उदयनाथापासून वयस्तंभन नावाची विद्या त्या डोलाऱ्या बसून होता तो श्री चक्रपाणी महाराजांचा जो विद्यावंत, शिल्पीचा विद्यावंत, तो विद्यावंत डोलाऱ्यावर बसून होता. स्वामी त्या गावाला भिक्षेला आले आणि त्यानं ते विद्येचं संक्रमण करू पाहिलं, पण ते विद्या काही संक्रमणले देवाने स्वीकारली. का डोलाऱ्यावर बसलेला तो उपाधीवर बसलेला होता, उपाधीवंताला कसं काय देव एवढा मान देणार. आणि मग तो डोल्यावरून खाली उतरला, देवाला हात जोडून विनंती केली आणि म्हटलं का देवा, माझ्याकडे हे वैस्तंभ नावाची विद्या आहे, आपण स्वीकार करा. आता देवाला काय स्वीकारायची गरज आहे. देव सगळ्या विद्येचं माहेर आहे, सगळ्या शक्तीचं माहेर आहे, पण देवाला स्वीकारायची काय गरज आहे. पण त्याच्या भल्यासाठी देवाने स्वीकारली. कारण महाराजांनी विचारली, जी आपण त्याची विद्या स्वीकारली तरी त्याला काय झालं. देवानं म्हटलं बाई त्याची विद्या अपूर्ण होती म्हणजे ते आहाळ बहाळ पदार्थ शिवून जाणार होती, पण ते आम्ही तिथं गेलो आणि तो कन्व्हेन्स होता म्हणून त्याची आम्ही ती अपूर्ण विद्या
पूर्ण केली, एवढंच अर्थ आहे. वास्तविक काय, देवानं वैष्णवी नावाची विद्या स्वीकारली म्हणून का देवाने का 1000 वर्षाचं आयुष्य स्वीकारलं असं नाही आहे. कारण का देवाचं जेव्हा काटोलला आले तेव्हा देव किती वयाचे असतील काही आपण सांगू शकतो का? तिकडे बऱ्याच ठिकाणी देव 12-12 वर्ष राहिले. असा बराच मोठा इतिहास आहे. आणि मग देवाचं तेव्हा वय म्हातारपण किंवा काहीतरी वय जास्त असायला पाहिजे होतं. नाही, पण 1000 वर्षाचे काही संबंध नाही आहे त्या देवाच्या याला. देव हा श्रीचक्र स्वामीचा अवतार आहे, हा सृष्टीभर आहे आणि सृष्टीच्या जीवाचं उद्धारण करणार आहे. हा अवतार न संपणार आहे. कोणी म्हणत असेल का बस हा अवतार 1000 वर्ष आयुष्यानंतर हा अवतार कार्य संपणार आहे, या अवताराचं कार्य संपणारच नाही आहे. जसं श्री दत्तात्रय महाराज आहेत तसं हाही अवतार राहणार आहे. कारण व्यसनीय अवतार हा सृष्टीमध्ये फार फार लाखो वर्षानंतर एखाद्या वेळ होतो आणि तो अवतार परत जात नाही, तो अवतार राहतोच. असं शास्त्राला प्रमाण आहे. त्या विद्येचं प्रमाण काही आपण धरू नये का बा 1000 वर्ष आयुष्य देवानं स्वीकारलं मग हा अवतार चालला जाईल असं काही गृहीत धरू नये. आणि हेच सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी सृष्टीच्या जीवाचं उद्धारण करणार आहेत. हेच आपल्याला गृहीत धरून त्या सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींचा अवतार दिन उल्हासाने, मोठ्या प्रयत्नाने, उल्हासाने आणि आवडीने आपल्याला येणाऱ्या 25 तारखेला साजरा करायचा आहे. आणि आपण 25 तारखेला त्या सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींचा अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. आणि काही गोष्टी म्हणजे आपल्या देवाला फोटोपूजन, मूर्तीपूजन आपल्या यात नाही आहे, त्याच्या कोणी बळी पडू नका. फोटोपूजन आपल्या धर्मात नाही आहे, आपल्या पंथात नाही आहे. मूर्तीपूजन आपल्या धर्मात पंथात नाही आहे. तो अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. तो सावे साकार मूर्ती वर्णन आहे. त्या मूर्ती वर्णन करूनच त्या देवाला आठवायचं आहे, त्या देवाचं स्मरण करायचं आहे आणि त्या देवाची भक्ती आपल्याला करायची आहे. एवढंच या निमित्तानं सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींच्या अवतार दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या 25 तारखेला आपण सर्वांनी उत्साहाने जल्लोषाने अवतार दिन साजरा करावा हेच आपल्याला सांगतो आणि इथं थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय.